अल्कोहोल, फिनॉल आणि इथर हा आपण नवीन आपला युनिट सुरू केला आहे आणि त्या युनिटमधला पुढचा पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ इथर. तर इथरचं दोन प्रकारे क्लासिफिकेशन करता येतं, सिम्पल इथर किंवा त्याला सिमेट्रिकल इथर असं म्हटलं जातं. दुसरं आहे मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. तर सिम्पल इथर म्हणजे काय, इथरमध्ये ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जोडलेले जे अल्किल किंवा अरिल ग्रुप आहेत ते जर सिमिलर असतील तर त्याला म्हणायचं सिम्पल इथर. त्यासाठी आपण सांगू शकतो व्हॉट इज सिम्पल इथर. सिया ROR, R and R both are same is known as simple ether. किंवा both are aryl group, then both aryl groups are same, then it is known as simple ether. AROAR. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलंय डायमिथिल इथर. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असणारे अल्किल ग्रुप जे आहेत ते सिमिलर आहेत, मिथिल आहेत, म्हणून हा सिमेट्रिकल इथर आहे. देन अनादर वन इज मिक्स्ड इथर ऑर अनसिमेट्रिकल इथर. इथं ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असणारे जे ग्रुप आहेत ते डिफरंट असतात. टू अल्किल और अरिल ग्रुप अटॅच टू ऑक्सिजन ॲटम आर डिफरंट. त्यासाठी आपण जनरल फॉर्ममध्ये घेऊ शकतो ROR'. ओके, आता इथं आपण एक्झाम्पल घेतलं आहे इथिल मिथिल इथर. म्हणजे इथं एका बाजूला आहे हा CH3 आणि दुसऱ्या बाजूला आहे हा CH2CH3. दॅट इज बोथ ग्रुप्स आर डिफरंट. दोन अल्किल वेगवेगळे असतील किंवा एक अल्किल एक अरिल असतील किंवा दोन अरिल वेगवेगळे असतील तर त्याला म्हणायचं आहे मिक्स्ड इथर किंवा अनसिमेट्रिकल इथर. देन नेक्स्ट इज नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. पुढचा आपला पॉईंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण ॲक्च्युली एकूण 3 सिस्टीमचा वापर करतो. जनरली आतापर्यंत आपण कॉमन सिस्टीम किंवा ट्रायव्हियल नेम्स आणि IUPAC सिस्टीम ह्या 2 सिस्टीम्स बघितलेत. पण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना IUPAC सिस्टीम, कॉमन सिस्टीम आणि कार्बिनॉल सिस्टीम या 3 सिस्टीमनुसार त्याचं नॉमेनक्लेचर करता येतं. तर कॉमन सिस्टीमनुसार अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे, तर इन कॉमन सिस्टीम अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. इन कॉमन सिस्टीम alcohols are named as alkyl alcohol or obtained by adding word alcohol after the name of alkyl group. तर फॉर एक्झाम्पल इथं बघा कॉमन सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर करत असताना हा जर CH3OH आहे तर कॉमन सिस्टीममध्ये याचं नाव कसं करायचं आहे, नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. मग ह्याच्यातला अल्किल ग्रुप कोणता आहे, मिथिल आहे. सो ह्याचं नाव येणार मिथिल अल्कोहोल, नेम्ड ॲज मिथिल अल्कोहोल. आणखीन एखादं एक्झाम्पल आपण इथं बघू शकतो. सपोज हिअर इज C2H5OH, देन इट इज नोन ॲज इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. वाय, कारण 2 कार्बन ॲटम असणारा अल्किल ग्रुप आहे. 2 कार्बन ॲटम असणारा अल्किल ग्रुप हा इथिल असतो. सो ह्याचं नाव आलं इथिल अल्कोहोल. देन पुढची सिस्टीम आहे, याच्यामध्ये आपण आणखीन काय पॉईंट बघू शकतो बघा. इथं बघा नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. इथं आपण काय सांगितलं, नेम्ड ॲज अल्किल अल्कोहोल. पुढे बघा names of a higher alkyl group also include prefixes like N, iso, secondary म्हणजे किंवा टर्शरी किंवा निओ सुद्धा आपण हे प्रेफिक्स वापरू शकतो. त्यासाठी एक्झाम्पल इथं आपण घेऊ शकतो की कॉमन सिस्टीममध्ये N, आयसो, N म्हणजे नॉर्मल, आयसो, सेकंडरी, टर्शरी ही प्रेफिक्सेस वापरली जातात. आता इथे एक्झाम्पल बघा. हा जर अल्कोहोल आहे, याचं नाव तयार करायचं असेल तर अल्किल अल्कोहोल. अल्किल ग्रुप कोणता आहे, तर प्रोपिल आहे, प्रोपिल अल्कोहोल. पण हा जो प्रोपिल आहे हा सलग किंवा एकमेकाला सलगरित्या जोडलेले आहेत हे 3 अल्किल ग्रुप, 3 कार्बन ॲटम. सो ह्याला आपण म्हणतो नॉर्मल चेन. सो ह्याला आपण प्रेफिक्स वापरणार N प्रोपिल अल्कोहोल. इट इज नोन ॲज N प्रोपिल अल्कोहोल. असे N, आयसो, सेकंडरी, टर्शरी, न्यू असे प्रेफिक्सेस कॉमन सिस्टीममध्ये किंवा ट्रायव्हियल नेममध्ये, ट्रायव्हियल सिस्टीममध्ये वापरली जातात. कॉमन सिस्टीममध्ये अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना अल्किल अल्कोहोल असं म्हणायचं आहे
आणि प्रेफिक्सेस वापरायचे आहेत यन, आयसो, सेकंडरी, टर्शरी, न्यू असे प्रेफिक्सेस वापरायचे. दुसरी सिस्टीम आहे कार्बिनॉल सिस्टीम. तर कार्बिनॉल सिस्टीममध्ये इन दिस सिस्टीम मिथिल अल्कोहोल गेट्स द नेम ऑफ अ कार्बिनॉल. मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल असं म्हणायचं. ह्या सिस्टीममध्ये मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल असं म्हणायचं. मिथिल अल्कोहोल इज नेम्ड ॲज कार्बिनॉल. सी, मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल असं म्हणायचं. पुन्हा बघा, या सिस्टीममध्ये मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल असं म्हणायचं आहे. वाईल द अदर अल्कोहोल्स गेट देअर नेम्स ॲज अल्कील ऑर अरील डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बिनॉल. इतर जे म्हणजे ॲक्च्युली पॅरेंट कोण असणार आहे तर मिथिल अल्कोहोल. आणि इतर अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना ते कार्बिनॉलचे डेरिव्हेटिव्ह किंवा मिथिल अल्कोहोलचे डेरिव्हेटिव्ह आहे त्या पद्धतीनं त्यांचं नॉमेनक्लेचर करायचं. एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येणार आहे. मिथाईल अल्कोहोलला काय म्हणलं? कार्बिनॉल. आता इथं बघा, हा एक्झाम्पल आपण घेतलाय. हाय CH3OH. मिथाईल अल्कोहोलला आपण काय म्हणलं? मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल म्हटलं. आणि त्याचं IUPAC नाव तयार करत असताना काय करायचं आहे? अल्केनचं नाव लिहायचं. मिथेन. मिथेन मिथेनमधलं ई काढून टाकायचं आणि OL जोडायचं. IUPAC सिस्टीममध्ये त्याला मिथेनॉल असं म्हणतं. पण पुढे IUPAC सिस्टीम बघणार आहे. तर मिथाईल अल्कोहोलला कार्बिनॉल सिस्टीममध्ये कार्बिनॉल असं म्हणायचं आहे. दुसरा घेतला इथाईल अल्कोहोल. तर इथाईल अल्कोहोलमध्ये कार्बिनॉल कोण असणार आहे? तर हा एवढा कार्बिनॉल, एक कार्बन ॲटम असणारा कार्बिनॉल, हा पॅरेंट झाला. आणि ह्या कार्बिनॉलला काय जोडलाय? कोणता ग्रुप जोडलाय? मिथिल. सो इथाईल अल्कोहोलला किंवा इथिल अल्कोहोलला कार्बिनॉल सिस्टीममध्ये मिथिल कार्बिनॉल असं म्हटलं जातं. हा बघा, मिथिल कार्बिनॉल. हा पुढचा जो आहे हा तिसरा, तो कसा येणार बघा. CH3 आणि हा OH म्हणजे हा आयसोप्रोपिल अल्कोहोल. ह्या आयसोप्रोपिल अल्कोहोलमध्ये कार्बिनॉल कोण आहे? तर हा कार्बिनॉल आहे. तर ह्या कार्बिनॉलला की एक कार्बन ॲटम असणारा अल्कोहोल हा कार्बिनॉल असतो. तर ह्या कार्बिनॉलला कोणते ग्रुप जोडले? तर हा एक मिथाईल ग्रुप जोडलाय आणि हा एक मिथाईल ग्रुप जोडलाय. म्हणजे हा काय असणार आहे? डायमिथिल कार्बिनॉल. हा असणार आहे 2 मिथिल ग्रुप कंटेन करणारा कार्बिनॉल. दॅट इज डायमिथिल कार्बिनॉल. IUPAC सिस्टीम आपण पुढे बघूया त्याची. देन पुढचा बघा, हा जो आहे हा टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल आहे. सो टर्शरी ब्युटाईल अल्कोहोलचं पूर्ण स्ट्रक्चर आपण काढून घेऊया. हा CH3, हा इथं त्याला जोडला हा CH3, हा इथं त्याला जोडला हा CH3 आणि हा OH. सी, ह्याच्यामध्ये कार्बिनॉल कोण आहे? तर हा कार्बिनॉल आहे. आणि ह्या कार्बिनॉलला हा एक मिथिल, हा एक मिथिल आणि हा एक मिथिल, 3 मिथिल जोडले. त्याचं नाव येणार ट्रायमिथिल कार्बिनॉल. ह्याचं नाव येणार ट्रायमिथिल कार्बिनॉल. दिस इज अबाउट कार्बिनॉल सिस्टीम. कार्बिनॉल सिस्टीममध्ये फार काहीच नाही आहे. मिथिल अल्कोहोलला कार्बिनॉल कन्सिडर करायचं आणि इतर जे अल्कोहोल्स आहेत त्यांना कार्बिनॉलचे डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर करायचं. कार्बिनॉल हा पॅरेंट म्हणायचं. देन पुढची सिस्टीम असणार आहे IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीममध्ये त्याचे पहिल्यांदा नियम बघूया. ओके, IUPAC सिस्टीम. आपण 2 सिस्टीम बघितल्या, कॉमन सिस्टीम किंवा ट्रॅव्हियल नेम आणि कार्बिनॉल सिस्टीम. तिसरी सिस्टीम आहे IUPAC सिस्टीम. तर 11वीला जे नियम बघितले तर आपण IUPAC सिस्टीमचे तेच नियम पुन्हा 12वीला रिपीट होत आहेत. सो IUPAC सिस्टीममध्ये अल्कोहोलचं नाव लिहत असताना, नॉमेनक्लेचर करत असताना नेम्ड ॲज अल्कॅनॉल. तर जो पॅरेंट अल्केन आहे, अल्केनमधला ई काढून टाकायचा, ई रिप्लेस करायचा आणि त्याचं कन्व्हर्जन अल्कॅनॉलमध्ये करायचं. IUPAC सिस्टीममध्ये अल्केनमधलं ई काढून टाकायचं आणि OL त्याला जोडायचं, सफिक्स OL त्याला जोडायचं आहे. सो फॉर पॉलिहायड्रिक अल्कोहोल, आता इथं आपण एक्झाम्पल घेऊया. हा बघा, CH3OH. पॅरेंट अल्केन कोण असणार आहे? कार्बन ॲटम किती आहेत? एकच आहे. सो पॅरेंट अल्केन कोण असणार आहे? मिथेन. मिथेनमधलं ई काढून टाकलं आणि त्याला काय जोडायचं? OL. सो नेम्ड ॲज मिथेनॉल.
नेम्ड ॲज मिथेनॉल. दुसरे काय सांगितले बघा नियम. फॉर पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणजे असे अल्कोहोल की ज्याच्यामध्ये जास्त OH ग्रुप प्रेझेंट आहे. तर पॉलिहायड्रिक म्हणण्यापेक्षा मोर दॅन 1 OH ग्रुप प्रेझेंट असणारे अल्कोहोल असं आपण म्हणू शकतो. कारण पॉलिहायड्रिकमध्ये आपण काय म्हटलं होतं की ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त OH ग्रुप आहेत. पण हा नियम कुणाला लागू आहे. असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे OH ग्रुप हे मोर दॅन 1 आहेत, 1 पेक्षा जास्त आहेत. सो फॉर पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हणा किंवा ज्याच्यामध्ये 1 पेक्षा जास्त अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहेत, OH ग्रुप प्रेझेंट आहेत, अशा अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना जर अल्केनमधला ई इथं आपण काय केलं आहे, काढून टाकलं, रिप्लेस केला आहे, तो अल्केनमधला ई रिटेन करायचा. ह्याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत, 2 आहेत. म्हटलं याचं नाव कसं येणार, इथेन. इथेनमधला ई आहे तसा ठेवायचा. ह्याला नंबरिंग करायची 1 2. सो ह्याला नंबरिंग इथे लिहायचं 1 2. किती OH आहेत, 2 आहेत. सो ह्याला प्रेफिक्स वापरायचं इथं 2 आणि नावाचा एंड कशाने करायचा, OLनी. त्याचं नाव आलं इथेन 1,2-डायॉल. इथेन 1,2-डायॉल. पुढे बघा आणखीन एखादं एक्झाम्पल आपण इथं बघू शकतो. सपोज CH2 CH CH2, here is OH OH OH. याचं नाव लिहित असताना पॅरेंट कोण आला, प्रोपेन. कार्बन ॲटम्स किती आहेत, 3. प्रोपेनमधला ई आपण काय केला, रिटेन केला. नंबरिंग बघा, हा 1 नंबर, हा 2 आणि हा 3. सो प्रोपेन 1 2 3. प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. प्रोपेन ट्राय OL, 3 आहेत म्हणून ट्राय आणि OL. प्रोपेन 1 2 3 ट्रायॉल. देन नेक्स्ट इयर सायक्लिक अल्कोहोल्स जर असतील तर त्याचं नाव लिहत असताना त्याला सायक्लो हा प्रेफिक्स वापरायचा आहे. बघा जर असा अल्कोहोल असेल तर, हा सायक्लिक अल्कोहोल असेल तर ह्याला हा OH जोडला आहे. सायक्लिक अल्कोहोल असेल तर ह्याचं नाव तयार करत असताना हा सिंगल बॉन्ड आहे. ह्याचं नाव लिहत असताना ह्याचं नाव कसं करायचं, तर ह्याचं प्रेफिक्स वापरायचं आहे सायक्लो. किती कार्बन आहेत, 4 आहेत. सो ब्युटान सायक्लो ब्युटॅनॉल, याचं नाव येणार सायक्लो ब्युटॅनॉल. आता ज्या कार्बनला OH जोडला आहे, ज्या कार्बनला OH जोडला आहे त्या कार्बनला 1 नंबर द्यायचा आहे. पुढचं एक्झाम्पल बघा. हा OH आणि हा इथे C2H5. नियम काय सांगितलं, ज्या कार्बनला OH जोडला त्याला 1 नंबर द्यायचा. त्याच्या जवळच्या कार्बनला किंवा ज्या कार्बनला जवळच्या कार्बनला ब्रांच आहे त्याला 2 नंबर द्यायचा. नसेल तर कुठल्याही बाजूने नंबरिंग फिरवलं तरी चालतं. सो 2 नंबरच्या कार्बनला इथिल आहे. सो 2 इथिल, याचं नाव आलं IUPAC 2 इथिल. आणि प्रेफिक्स काय जोडायचं आहे, सायक्लो. कार्बन किती आहेत, 1 2 3 4 5. सो पेंटॅनॉल, सायक्लो पेंटॅनॉल. याचं नाव आलं 2 इथिल सायक्लो पेंटॅनॉल. 2 इथिल सायक्लो पेंटॅनॉल. तर IUPAC आणि कॉमन सिस्टीममध्ये काही नावं आपण बघूया किंवा प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल बघूयात. सी पहिले एक्झाम्पल बघा, CH3OH. CH3OH कॉमन सिस्टीममध्ये ह्याचं नाव काय येणार, मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल. IUPACमध्ये नाव काय येणार, मिथॅनॉल. मिथेनमधलं ई काढून टाकलं आणि OL जोडला. पुढचं एक्झाम्पल बघा, C2H5OH. कॉमन सिस्टीममध्ये नाव काय येणार, इथाइल अल्कोहोल. अल्किल ग्रुप फॉलोड बाय वर्ड अल्कोहोल. सो इथिल अल्कोहोल. IUPACमध्ये नाव काय येणार, पॅरेंट आला इथॅन OL, इथॅनॉल. तिसरे एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH2OH. कॉमन सिस्टीममध्ये जर कार्बन ॲटमची संख्या ही 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणायचं, N किंवा नॉर्मल. सो N प्रोपिल अल्कोहोल. त्याचं नाव आलं
एन प्रोपिल अल्कोहोल. आणि IUPAC सिस्टीममध्ये नाव काय येणार? प्रोपॅन. किती नंबरच्या कार्बनला OH आहे? तर 1 नंबरच्या कार्बनला OH आहे. त्याला नंबरिंग करायचं आहे. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन 1 2 3. ज्या कार्बनला OH जोडला आहे त्याला कमीत कमी नंबर यावा. सो प्रोपॅन 1 OL. त्याला 1 नंबर असं म्हटलेलं नाही आपण, त्याला कमीत कमी नंबर यावा या पद्धतीनं नंबरिंग करायचं. सो याचं नाव आलं प्रोपॅन 1 OL. पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 CH CH3 आणि OH. तर हा आयसो आहे. हे 2 CH3 सिमिलर कार्बनला जोडले. सो ह्याला म्हणायचं आयसो. कार्बनची संख्या किती आहे? 3. सो अल्किल ग्रुप कोणता आला? आयसोप्रोपिल अल्कोहोल. याचं नाव आलं आयसोप्रोपिल अल्कोहोल. आणि IUPAC याचं नाव काय येणार? इथं आपण कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम लिहून घेऊयात. कॉमन सिस्टीम किंवा ट्रॅव्हियल्स नेम म्हणा, आणि ही सिस्टीम IUPAC किंवा IUPAC. तर इथे ह्याचं नाव कसं येणार बघा? आयसोप्रोपिल अल्कोहोल कॉमन सिस्टीममध्ये. IUPAC मध्ये नाव देताना नंबरिंग करायचं. सो 1 2 3. 2 नंबरच्या कार्बनला OH आहे. एकूण कार्बन किती आहेत? 3 आहेत. सो पॅरेंट कोण आला? प्रोपेन. प्रोपेनमधलं E काढून टाकायचं आणि OL जोडायचं. 2 नंबरच्या कार्बनला OL आहे. सो प्रोपॅन 2 OL. देन नेक्स्ट बघा. पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 CH2 CH CH3 OH. तर हा काय आहे? ब्युटिल आहे. पण ब्युटिलमध्ये N ब्युटिल आपण घेऊ शकतो, आयसोब्युटिल आणि टर्शरी ब्युटिल. सो त्याच्यापैकी हा कोणता असणार आहे? तर ज्या कार्बनला OH जोडला आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला जोडलेला दिसतो. म्हणजे हा कोणता असणार आहे? सेकंडरी. सो सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल हे त्याचं कॉमन सिस्टीममधलं नाव आलं. आणि IUPAC सिस्टीममध्ये याचं नाव लिहित असताना पुन्हा नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग करत असताना ह्या एंडकडून करावं लागेल. सो 1 2 3 आणि ह्याला 4. 2 नंबरच्या कार्बनला OH आहे. सो याचं नाव आलं ब्युटॅन 2 OL. याचं नाव आलं ब्युटॅन 2 OL. पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 CH2 OH. हा इथं CH3. हे 2 CH3 सिमिलर ह्या कार्बनला जोडलेत म्हणल्यावर हा काय असणार आहे? आयसो. कार्बनची संख्या किती आहे? 4 आहे. सो याचं नाव आलं आयसोब्युटिल अल्कोहोल. आणि IUPAC सिस्टीममध्ये याचं नाव देत असताना नंबरिंग करायचं. 1 2 3. तर 2 नंबरच्या कार्बनला ब्रँच आली, दॅट इज 2 मिथिल. सो 2 मिथिल. आता पॅरेंट कोण आला? तर 3 कार्बनचा. ह्याला आपण काय म्हणलं? ब्रँच म्हणलं. पॅरेंट 3 कार्बनचा आला. सो 2 मिथिल प्रोपॅन 1 OL. 2 मिथिल प्रोपॅन 1 OL किंवा प्रोपॅनॉल म्हणा. पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 CH3 OH. तर ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी का? तर ज्या कार्बनला OH जोडला आहे तो कार्बन इतर 3 कार्बनला जोडलेला आहे. सो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. आणि ह्याला नंबरिंग करा. 1 2 3. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ब्रँच आहे, ही ब्रँच आहे. आणि 2 नंबरच्या कार्बनला OH आहे. त्याचं नाव आलं 2 मिथिल प्रोपॅन 2 OL. 2 मिथिल प्रोपॅन 2 OL. पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 CH2 OH. तर हा आहे निओपेंटिल अल्कोहोल. आणि ह्याचं नाव लिहित असताना हा 1 नंबरचं कार्बन, हा 2 नंबरचं कार्बन, हा 3 नंबरचं कार्बन. 2 नंबरच्या कार्बनला 2 मिथिल आहेत. सो ह्याचं IUPAC नाव लिहित असताना 2 2 वेळा घ्यायचं.
किती मिथिल आहे? डायमिथिल. सो 2 डायमिथिल. पॅरेंट कोण आहे? प्रोपेन. सो प्रोपॅन काहीतरी 3 कार्बनची सलग कंटिन्युअस चेन घेतली, ही 3 कार्बनची चेन घेतली. सो पॅरेंट आला प्रोपॅन. प्रोपॅन किती नंबरच्या कार्बनला OH आहे? 1 नंबरच्या. सो प्रोपॅन 1 OL. 2 डायमिथिल प्रोपॅन 1 OL. तर हा जो ग्रुप आहे ह्याला न्यू ग्रुपच कन्सिडर करायचा. तिथे हॅलाइड असेल तरी, अल्कोहोल असेल तरी, कोणताही फंक्शनल ग्रुप असेल तरी ह्याला न्यूच म्हणायचं आहे. दे नेक्स्ट आहे पुढचं एक्झाम्पल बघा. CH3 C CH3 या CH2 CH3 OH. तर हा जो आहे हा टर्शरी, कारण ज्या कार्बनला OH जोडलाय तो कार्बन इतर 3 कार्बनला जोडलाय. सो ह्याला आपण टर्शरी म्हणणार. टर्शरी हवं तर आपण असंही लिहिलं तरी चालतं. टर्शरी. आणि एकूण कार्बनची संख्या किती आहे? 5 आहे. म्हणल्यावर हा काय असणार आहे? टर्शरी पेंटिल. टर्शरी पेंटिल अल्कोहोल. दिस इज अ टर्शरी पेंटिल अल्कोहोल. आणि IUPAC सिस्टीममध्ये याचं नाव काय येणार? नंबरिंग करा पुन्हा. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर, हा 3 नंबर इथला आणि हा 4 नंबर. 4 कार्बनची चेन आली. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे, 2 नंबरच्या कार्बनला OH आहे. सो याचं नाव येणार 2 मिथिल ब्युटॅन 2 OL. 2 मिथिल ब्युटॅन 2 OL. देन नेक्स्ट इज याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे इथिलीन ग्लायकॉल. IUPAC मध्ये ह्याचं नाव आपण मघाशी बघितलंय, इथेन 1,2 डायॉल. सिया इथेन 1,2 डायॉल. देन नेक्स्ट वन ह्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे प्रोपिलिन ग्लिसरॉल. आणि ह्याचं IUPAC मधलं नाव आपण मघाशी बघितलंय, दॅट इज प्रोपेन 1, 2, 3 ट्रायॉल. प्रोपेन 1, 2, 3 ट्रायॉल. and last one is CH3 CH double bond CH single bond CH2 single bond OH and this is क्रोटोनिल अल्कोहोल. आणि क्रोटोनिल अल्कोहोल हे त्याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव आहे. IUPAC सिस्टीम मध्ये त्याचं नाव येणार आहे. नंबरिंग बघा 1, 2, 3, 4. सो हा काय आहे? ब्युटीन आहे, ब्युटिनॉल आहे. सो ब्यूट 2 नंबरच्या कार्बनला EN आहे, 2 EN 1 ON. तर इथं आपण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर संपवलेलं आहे.